बीड मध्ये 1,12,000 दाखवत, त्यांचे 5-5, 10-10 म्हणलं तरी आता 5 ते 6 लाख मराठी झाले. मग ते जर कुणबी होते तर पहिले कुणबी गेले कुठं? मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी. विखे पाटील साहेब, हा आमच्यासाठीचा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मराठवाड्यातले मराठी हेच कुणबी आहे. या JRच्या माध्यमातून याच पद्धतीनं गॅजेटियर, कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब, मुख्य प्राधिकरण याच्यावरती जो काम करणार आहे, 2012चा कायदा जो OBC कायद्याला व्हॅलिड करतो, त्या कायद्याच्या नुसार तुमची त्रिसदस्यीय ही समिती यांच्याकडे सुद्धा हे गॅजेटियर विखे पाटील साहेब द्यावं लागणार आहे. बरोबर ना? गॅजेटियर द्यावं लागणार आहे. आणि मग ते संबंधित त्या गावातले व्यक्ती, उदाहरणार्थ एका गावात 30 लोक आहेत, 1800 हे दातडं काढणारा नाही निघा ना घरी. 30 लोक आहेत एका गावात 1881 ते 1901 मध्ये. आज एका 5-5 बी म्हणलं तरी 3-5-15, 150 लोक एका गावात. त्रिसदस्यीय समितीला असं काम करावं लागेल. इथले मग कुणबी गेले कुठं? त्याचा अर्थ हेच कुणबी आहे. अर्ज करावा. उदाहरणार्थ तुम्हाला पाहिजेच असेल तर तू कुणबी आहे पण आज तू मराठा आहे, तुझा 7-12 दे, तुझा 7-12 दे. तो याकडे 7-12 नाही, तू कोणाच ते बटन, पण आज तू मराठा आहे, तुझा 7-12 दे, तुझा 7-12 दे. तो आपण जे म्हणता साहेब तेच अभिप्रेत त्याच्यामध्ये तेच अभिप्रेत आहे. त्यामुळे अडचण अजिबात नाही काही. आणि विखे आपण जे म्हणता जरंगे पाटील साहेब तेच अभिप्रेत त्याच्यामध्ये तेच अभिप्रेत आहे. त्यामुळे अडचण अजिबात नाही काही. आणि विखे पाटील साहेब म्हणते तेच आहे मग याच्यात. बर, ही झाली एक बाजू. आता हेच करावं लागेल बरं का. पण तुम्हाला सुधारित आणखीन आदेश द्यायचे, द्या, 1-2 दिवस तुमच्या हातात येईल. पण मी लास्टच सांगतो आता, JR मला लढण्यावरला विश्वास. JR फसवणूक करणं, येणं जाणं, लय मराठ्याने मुंबईत तुंबिली म्हणून वाटा लावणं, हे खूप मी बघितलं. जरी तुम्ही फसलं तरी मराठी कदारणार नाहीत. मराठी कदारणार का? एक भाग झाला. दुसरं, आता आम्ही कापरे कोपरे बघितले, कोणत्या कोपऱ्यात कसं राहायचं काय. दुसऱ्या बारी नाही, फौजा जशा पायथ्याला नेते तशा आम्ही फौजा पायथ्याला आणून ठेवल्यासारखं करू शकतो. पण माझे तुम्हाला जर कदाचित अभ्यासकांचं म्हणणं असेल तर मान सन्मान त्यांचा म्हणून त्यांनी जर आता अंमलबजावणी झाली, पोराय हो, आणि अभ्यासकांना सांगतो एवढं बी नव्हतं राव आपल्या हातात. मला लेकराला समजून घ्या यार. मी तुमचं वाटोळं होऊन असं नाही पाऊल उचलणार. मला आयुष्यात नाही कमायचं रे काही, मला तुम्हाला कमायचंय. माझ्या जागेवर दुसरा असता करोडो रुपयांनी पदक कमवून घरी बसला असता रे. जर चुकलंच तर विखे पाटील साहेबाला सांगतो, मला उद्या परवा अभ्यासक जर येऊन म्हणले की पाटील इथं फसवणूक झाली, तर विखे पाटील साहेब एकच शब्द पाहिजे आम्हाला तुमच्या, त्याचा सुधारित एक तरी त्याच्यामध्ये एखादी शंका उपस्थित झाली तर निश्चितपणे आपण माझ्याकडे पाठवा. मी त्यांचं समाधान करीन. त्यांना असं वाटलं नाही ते बदल त्यात थोडा शुद्धीपत्र करायचं तसंही करू. काय आमचं सरकार म्हणले ओके. आता प्रश्न सगळे सुटले, आता शेवटचा राहिला. आणि आता लगेच बंद करतो बोलायचं. म्हणजे आता उपोषण आपण काय करायचं काय नाही तर ठरवूच. पण आता एकच राहिला. विखे पाटील साहेब, आम्ही लय तिळ तडपतो गरीबात लेकरं मोठं करायला. कधी काय मागत पश्चिम महाराष्ट्राचं गॅजेटच घेतलं तुमचं आणि तर राज्यावर जबाबदारी टाकली. 15 दिवसात त्या महिन्यात गॅजेट लागू करायची. मी सोडित नाही, मी आहे ना. मला विदर्भ सारखा नीट ऐक,
मी प्रत्येकाचा प्रश्नाचं उत्तर देतो म्हणजे कुणी देत नाही आजकाल. ते म्हणते जाय तिकडे मग घरी, तुला शान आहे तो. म्हणून तर समाज माया माग आहे. मी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश कधी वेगळं बघत नाही. पुरा महाराष्ट्र मी एक बघतो. म्हणून समाज माझ्या मागे. काय रे काय कोपऱ्यात बोल नका रे. म्हणून मी माझा एक शेवटचा प्रश्न आहे. विखे पाटील साहेब, आम्ही लई तर पडतो गरीबाचे लेकर. पैसे नको, पद नको, तुमचे वाह वाह करू आम्ही, चांगलं करा समजत तुम्ही, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू सगळे, आम्हाला काय गरज नाही. आणि ते सामान साहेब चांगला माहिती आहे आपला काचका कसं डोक्यावर घेऊन नाचवतो आहे. एकदा शब्द दिले ना डोक्यावरच घेऊन नाचवतो. नाही हलून देत म्हणलं नाहीच हलून देत. तरी दोन फरार राहिले, दोन आले नाही. त्यांचे 2 मंत्री आले नाहीत. नाही तर त्यांना माहिती आपण शब्द दिल्यावर मागं सरकतो का. तसं तुम्ही तुमचं आयुष्यभर राजकारण करा. काय करायचं आम्हाला राजकारणाचं राजकारणाचं. आम्हाला आरक्षणाशी मतलब आहे. एकच शब्द शेवटचा सांगतो. जर याच्यात काही झालं, पुन्हा त्या वाशीच्या गुलाला सारखं जर झालं, अभ्यासकाने वकिलाने वाचलंय. आता वकिला सुद्धा तोंड आली मी डबल जर काही बोलले. आणि आता अभ्यासक सुद्धा सगळे म्हणले JR सातारा संस्थांचा बरोबर आहे, हैदराबाद गॅजेटचा बरोबर आहे, केशेसचा बरोबर आहे, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बरोबर आहे. शिंदे समिती सगळ्या व्हॅलिडिटी द्यायचे आदेश काढतील. शिंदे समिती रोज काम करणार. प्रमाणपत्र सगळ्याचे दिले जाणार. 58 लाख नोंदी ग्रामपंचायतला चिट केल्या जाणार. हे सगळं सांगितलंय. बलिदान गेलेले पैसे आणि नोकऱ्या दिल्या जाणार. पण माझा एक प्रश्न वैयक्तिक राहिला. जर 4-2 दिवसांनी म्हणले 8 दिवसांनी याच्यात थोडं चूक आहे, दुरुस्ती करा, फसवा-फसवीचा अंदाज दिसतोय, काय आहे का? कोण वाचायचं म्हणतं रात बरं वाचितो का? मला असले खोडीचे लोक आवडत नाहीत. आधी वाचायला 2 घंटे दिले, टायमाला कुणाच तरी फोन आला की डबल वाचिते. नका रे, नेत्यासाठी जातीचं वाटवलं नका. पण मी सांगतो ना पोराव तुम्हाला, माझा शेवटचा तेवढाच एकच शब्द आहे. जर म्हणले कदाचित असं झालं तर विखे पाटील साहेब तुमच्या घरात जीव दिवस तर मी उठणार नाही. मराठा समाजाचं वाटलं नको. आता असं महानशीब चांगलंय, अशा मंत्र्यांनी JR काढला की माझ्या टप्प्यातच आहे. मुंबईली दिल्ली जाऊन टुटकन उठायचं आणि ती अजून बसायचं. आणि पोरावा जरी फसवणूक झाली तर तुम्हाला सांगतो, आपण हळूहळू करून 3 करोड मराठी आरक्षणात घातले. आणि आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळा आरक्षणात घातलाय आपण पुरा. जर काही राहिलंच तर मग आज शब्द आहे तुम्हाला, जीवा जीव आहे तर तुमच्यासाठी लढण गद्दारी करणार नाही. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? हे फसणारच आहेत. फसलं तर फसवून द्या. मी म्हणलं का आता लढत नाही. छत्रपती शिवराय वारंवार लढले म्हणून स्वराज्य निर्माण झालं. एकदाच लढले स्वराज्य निर्माण झालं का? मी वारंवार लढून होत असते चूक. एखादी तुमच्याकडून होती, एखादी मायाकडून होती. मी वारंवार लढून होत असते चूक. एखादी तुमच्याकडून होती, एखादी मायाकडून होती. कळा लागतो मला आता. तुमच्याकडून एखादी चूक होती, एखादी माझ्याकडून पण होती. झालीच चूक. आम्ही विखे पाटील साहेब दारात जाऊन बसून त्यांना सांगू याच्या सुधारणा करा. या समितीला आदेश द्या. त्या कलेक्टरांना सांगा गॅजेट एअरच्या नोंदीनुसार मराठी प्रमाणपत्र वाटप सुरू करा. किती दिवसापासून सुरू होणे वाटप? आदेश किती दिवसात निघत असतो ते नाही मला माहिती. आता JR आपण आज अप्रूव्ह केला आहे. उद्या JR इश्यू होऊन जाईल. आता काढला मी JR, आता इश्यू होईल. आता मग उद्या पुढच्या 1-2 दिवसामध्ये मी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या सूचना. हे म्हणते 2 दिवसात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात होईल हैदराबाद गॅजेटनुसार. मी म्हणतो 8 दिवस. त्याला काय आहे की आता जी प्रक्रिया घालून दिलेली आहे त्या प्रक्रिया सुरू करून तो आज जमला ना. आयुष्य घातलं
नसताना विखे पाटील साहेबांच्या बरोबर घरी जाऊन बसतो. तुम्हाला काय करायचं? चुकत असतं रे, मी चुकत असतो, तुम्ही चुकत असता. जरांगे पाटील आपल्यासाठी सुवर्णक्षण आहे, मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी आजचा सुवर्णक्षण. जरांगे पाटलांचं माझ्या घरी केव्हाही स्वागत आहे. कामासाठी स्वागत आहे. मला काही चुकीचा मी करतो म्हणून संधी देणार नाही. चांगल्या कामासाठी वा वा वा. ते म्हणले माझ्या घरी यायची तुम्हाला संधी सुद्धा देणार नाही. गॅजेटियरच्या आधारे नोंदी आणि प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होती. आता माझं शेवटचं म्हणणं आहे, म्हणजे झालं शेवटचं झालं. मला वाटतं उपमुख आहे. शांत बसा एक मिनिट, तुम्ही बोल ना. काय वरचेच नाही बोलता, वरचे पण करा, नाही तर खाली जा ना फेकून यांना. मला असं वाटतं विखे पाटील साहेब, बाबाराजेजी साहेब, आता सगळेच आले. गोरे साहेब, आमचे सामंत साहेब, ते तर आधीच बोलायला लावून आले. सरनाईक साहेब, दंड तुम्ही आमच्या गाड्यावर दंड टाकला, जर नाही माफ केला ना तुम्हाला धाराशिवला जाऊनच देत नाही आमच्या तिथे. माझं एक इच्छा आहे, माझी एक इच्छा आहे, सगळ्या जणांनी ऐका. मला वाटतं उपमुख्यमंत्री केलं काम सगळं विखे पाटील साहेबांनी, त्यांना श्रेय 100% दिलं आणि त्यांची मंत्रिमंडळाची टीम. पण माझी इच्छा आहे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला यावं. तुमचं आमचं वैर संपलं. तुम्ही या नका येऊ, आमची इच्छा आहे. आपण आता विनंती काय आपण उपोषण सोडून घेऊ. शांत बसा पोरांनो, शांत बसा. उपोषण आता माझी विनंती असेल, ऐका ना रे साहेब काय म्हणते. नाही आपण आता एक उपोषण सोडू आज आणि ही अंमलबजावणी आम्ही सुरू केली की एकदा माननीय मुख्यमंत्री नंतर मी जवळ येऊन देत नसतो. माझं पूर्ण ऐकून घ्या, सगळं काम तुम्ही माझं पूर्ण केलं. ऐकून घ्या. आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे जी आर आपण तुम्हाला दिलेले आहेत, निर्णय केलेत, निर्णय प्रक्रिया सुरू केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरंच त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले. त्यांनी मला अध्यक्ष केलं म्हणून मला हे करता आलं आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे. कारण त्यांनी मला संधी दिली आणि सातत्यानं गेले 3 दिवस या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये माननीय मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत, माहिती घेत आहेत, मार्गदर्शन करतायत. तो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत. हे दोघंही सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य लाभलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो जरांगे पाटील साहेब. पण माझी विनंती काय, हे अगोदर आपलं ठरलं नव्हतं, आता ते सगळे बाहेर आहेत. आपण जर आता उपोषण सोडलं तर माझं मत काय आहे की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी आपल्याला त्यांच्या सभेत भेटे घालू देऊ आपण एकदा आल्यानंतर. पण आता उपोषण सोडायची विनंती आहे. आमचं हे पोरं शांत बसणार आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्याच हातात सोडणार. ऐका आमचं पण ऐका. आता तुमचं ऐकलं, आता आमचं पण ऐका. त्यांच्यात आमच्या मराठ्यात जी नाराजी आहे ती या निमित्ताने निघून जाईल म्हणून त्यांनी ठिकाणी पण यावं. ते जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार, हे पण सांग. मंत्रिमंडळ उपसमितीचा मी अध्यक्ष म्हणून ते सगळे अधिकार मला दिले होते आणि तुम्ही सगळं म्हणलं आम्ही ना तुमच्याच नावाने. आणि मग सगळे मंत्रिमंडळ सदस्य आम्ही त्याच्यामध्ये होतोच. म्हणून आता निर्णय होतो म्हटल्यानंतर ते त्यांचाच निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात. आमची इच्छा सांगितली येते नाहीत ना काय. नाही मनोजी, आमची सगळ्यांची विनंती आपल्याला एवढीच आहे की जरी उपसमितीचे सदस्य म्हणून आम्ही काम करतो किंवा अध्यक्ष म्हणून विखे पाटील साहेब काम करतात, तर ज्या ज्या बैठका आमच्या होतात त्याची सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देतो. आज जो GR आम्ही सगळ्यांनी मिळून काढलाय, विखे पाटील साहेब इथे घेऊन आलेले आहेत, याला देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादांची संमती असल्यामुळेच आम्ही इथं आलेलो आहे.
तर आमची सगळ्यांची, कारण आम्हाला उपसमिती करत असताना कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिकार माननीय देवेंद्रजींनी ह्या दोघांनी दिले, त्याच्यामुळेच विखे पाटील साहेबांना हे करता आलंय. तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या देखील प्रकृतीचा विचार करून आपण हे उपोषण मागं घ्यावं, ही आपल्याला आम्ही विनंती करतो. आमचं एवढंच म्हणणं होतं की त्यांच्यातली आणि आमच्यातली नाराजीची कटुता कमी व्हावं म्हणून, ते यावं म्हणून नाही. मी पतवालाच्या हाताने उपोषण सोडायला बसलोय. कटुता असती ती कमी व्हावं म्हणून, नाही आले तर नाही आले असं काही अडचण नाही. पोराय हो, माझी अडचण उपोषण सोडायचं का? सोडायचं का? फोनवर फिरवर रस्ता बोलत नाही. उपोषण सोडायचं का? सोडायचं का नाही? काय म्हणते? थांबा थांबा थांबा, शांत व्हा शांत व्हा. नाही अरे तुम्ही नीट शांततेत सांगितलं तर नीट होईल, नाही तर फालतूपणा केला तर निघा घरी. मग नीट सांगा. त्यांचं म्हणणं असं आहे मुख्यमंत्री उपोषण सोडायला ना, म्हणून ते म्हणजे उपोषण सोडायचं नाही. आपल्यासाठी आपलं काम महत्वाचं आहे, तुमच्यासाठी मी महत्वाचा आहे का तुम्हाला फालतूपणा करायचा आहे? मग मी महत्वाचा आहे ना. यांच्या हाताने घोडा उपोषण सोडायचं. आपल्याला गॅजेट पाहिजे होतं, आपल्या लेकराचं कल्याण झालं गेला नाही म्हणण्याचा उद्देश ते होता. मी जाणून घेतो म्हणून तर पोरं माय असं नाही. ते नाही म्हणले का आपण लगेच म्हणायचं असं नाही. नाही का म्हणून म्हणते. त्यांचं म्हणणं काय, सगळं ऐकून घेतं पट्ट्यायचं म्हणून पट्टे माय असं नाही. त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे यावर मग उपोषण सोडू. पण आपला उद्देश काय आहे, मराठा आरक्षण. ते मिळालं बघायला एखादा येत नाही का, मोर का मग इथं बसून मी. मग हे नाही कळायला पाहिजे तुम्हाला, त्यांना यायचंच नाही समजा आपलं मराठा उपोषण सोडायला. का मारता का मला? सोडू का आता? ओके चला, धन्यवाद. दम्मानी गाव